एका प्रश्नानं आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तो प्रश्न म्हणजे 2014च्या अगोदर देवेंद्र गंगाधर फडणवीस नावाचा व्यक्ती कुणाकुणाला माहिती होता? उत्तर हेच येईल 100पैकी 90% लोकांना. देवेंद्र फडणवीस हे कोण होते, हे कुठले आहेत, काय आहेत हे कुणालाच माहिती नव्हतं. पण त्यावेळेस हे माहिती होतं की महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, हे काँग्रेस, हे सर्वांच्या ज्ञात होतं किंवा हे सर्वांना माहिती होतं. पण त्यापूर्वी देवेंद्र फडणवीस हे कोण आहे हे कुणालाच माहिती नव्हतं. आता प्रत्येकाच्या तोंडावर एकच नाव आहे, देवेंद्र फडणवीस. याला नेमकं काय म्हणायचं? देवेंद्र फडणवीस समजायला 100 वर्ष 100 जन्म घ्यायची गरज नाही. देवेंद्र फडणवीस हे 10 वर्षामध्ये सर्वांना कळू लागतात, सर्वांना समजू लागतात. कारण त्यांचं राजकारण हे समाजासाठी आहे, ते राजकारण समाजाकरिता आहे, ते राजकारण राष्ट्रास समर्पण आहे, ते राजकारण धर्मासाठी, देशासाठी, देश प्रथम, राष्ट्र प्रथम. देशापेक्षा मोठं कोणीच नाही. स्वतः आपण आणि आपली संपत्ती सुद्धा गौण आहे. देश धर्म हे वसा पेरणारे देवेंद्र फडणवीस हे समजायला ते हृदय लागतं, आणि ते हृदय ह्या पूर्ण महाराष्ट्राचं आहे, म्हणून यांनी डोक्यावरती घेतलेला आहे. आता विषय असा आहे की हे आजचा व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ हाच आहे मित्रांनो, की देवेंद्र फडणवीस काय आहे तुम्हाला कळलं आहे का, तुम्हाला समजलं आहे का? मी असं का म्हणतोय, कारण आजचाच विषय पाहून घ्या. सध्या जी मीडिया चाटुकारता करते आघाडीची, शरद पवारांची, खास करून उद्धव ठाकरेंची, या सगळ्यांचे, मुंबई तक असेल किंवा अनेक असे चॅनल्स आहेत, ते चॅनल्स नेमकं देवाभाऊच्या विरोधामध्ये, भाजपच्या विरोधामध्ये प्रत्येक असा पॉईंट सोडत नाहीत, ते विरोधामध्ये बोलतात नेहमी. मग झालं असं, आता तेच लोक गोडवे गात आहेत देवाभाऊचे. त्यांचं म्हणणं असं आहे की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील 5ही पक्ष चालवतात. 5 म्हणजे 6 पक्ष पकडा, त्यामध्ये युतीमधील आणि आघाडीमधील हे 6ही पक्ष देवेंद्र फडणवीस चालवतात. आणि ह्या सर्वांसाठी फक्त एकच बॉस आहे, तो म्हणजे देवाभाऊ. आणि यांच्याकडे एकच पर्याय आहे, ते म्हणजे वर्षा बंगल्याचं दार. आता हे म्हणायचं कसं बघा, ज्यावेळेस पहिल्यांदा राजकारणामध्ये देवाभाऊ आले त्यावेळेस ते मुख्यमंत्री बनले, आणि त्यानंतर 2019चा जो डाऊनफॉल आला होता, तो डाऊनफॉल हा आणला होता. त्यावेळेसच महाराष्ट्रानं समजलं होतं की काका आता कोलांट्या उड्या मारत आहे. याचा अर्थ काय होतो? कारण काकाला आता धोका कळतोय की आता हा नवीन प्लेअर आलाय, ह्या प्लेअरला कुठंच तोड नाही, हा प्लेअर हा ऑलराऊंडर आहे. आपण फक्त एक नीती वापरून हे राजकारण केलं. जातीय भांडणं म्हणा, मी बोलत नाही, हे राज ठाकरेंनी राज ठाकरे बोलले होते. आणि त्यानंतर जातीय समीकरणं बदलून, फोडाफोडी करून हे फक्त राजकारण होत होतं. पण देवाभाऊनं ह्या सगळ्यालाच ब्रेक लावला आणि नेक्स्ट लेवल काम चालू केलं. आणि हे सगळे करत असताना विकासाचा मुद्दा आणि विकास यामध्ये कधीही अंतर पडू दिलं नाही. जे सोबती आहेत ते सुद्धा त्यांना असेच मिळाले, खांद्याला खांदा लावून काम करणारे, नाही गद्दार. एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा हे यांचे असे वजीर होते, यांनी प्रत्येकानं आपली भूमिका ही ठामपणे मांडली किंवा ते निभावली. त्यासाठी कुठंतरी देवेंद्र नावाचा जो फडणवीस, मी का बोलतो, कारण काकाचं राजकारण त्यांनी ह्या टोकाला आणून ठेवलं होतं की महाराष्ट्र विरोधामध्ये ब्राह्मण मुख्यमंत्री हे त्यांनी समीकरण सेट करायचा प्रयत्न केला होता. पण हे समीकरण ह्या लोकांनी हाणून पाडलं. आणि त्यावेळेस सुप्रिया सुळे बोलायच्या, अकेला देवेंद्र क्या करेगा. तिकडं उद्धवजी बोलायचे, हे ढेकून तरबूज काय 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 चिरडून टाकीन, मसलून टाकीन. आणि त्या पुढे जाऊन त्यांना साक्षात्कार झाला आणि ते बोलू लागले की एकतर तू तर राहशील, नाहीतर मी तर राहील.
आता तो तर राहीन मी तर राहीन यावरती आक्रमक भूमिका हे देवाभाऊने कधी घेतलीच नाही. कारण हा महाराष्ट्र सर्वांचा आहे, राजकारण सर्वांचं आहे, हा देश सर्वांचा आहे. काही लोक आपली विचारधारा विसरतात, काही लोक खुर्चीसाठी सगळं काही विसरून सगळा वारसा वसा वेशीला टांगून आपल्या विचारधारेविरुद्ध जाऊन उभे राहतात. पण हे असं न कर देवाभाऊने ते शांत राहिलं आणि आपल्या विकासामधून आपल्या राजकारणातून त्या लोकांना ह्या महाराष्ट्रानंच ह्या राजकारणापासून दूर ठेवलंय. ह्या लोकांच्या मनामध्ये जो विचार आहे तो विचार देवेंद्र फडणवीस आहे. ते फक्त नाव नाही, देवेंद्र फडणवीस हे फक्त नाव नाही, तो आता एक विचार बनलाय. महाराष्ट्राच्या मातीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे ही जोडी जेवढी रुजली मला वाटत नाही. यापूर्वी फक्त मला एकच जोडी आठवते आणि ते जोडी म्हणजे शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब त्यावेळेसचे. नाना फडणवीस आणि शिंदे ती परत जोडी आली आहे. शिंदे फडणवीस हे जोडी खरंच अफलातून आहे. आणि या पुढे जाऊन आता ही मीडिया सुद्धा देवाभाऊचे गुणगान गाते. कारण त्यांना माहित आहे हा एकमेव पक्ष असा आहे, हे एक बीज असं आहे भाजप नावाचं. यांचा एकही आमदार असला विचारधारा तीच असते आणि पूर्ण सत्ता यांच्याकडे असू द्या विचारधारा तीच असते. त्यामध्ये थोडंही कॉम्प्रोमाइज होत नाही मित्रांनो, हे विशेष आहे. आम्ही आज एवढा विरोध सहन करतो, लोकांचे बोलणे खातो, काय 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 करतो, पण एका गोष्टीला ते सुद्धा मानतात की भाजपची विचारधारा एक आमदार असला काय आणि एकही आमदार नसला काय ती तीच आहे आणि आता पण तीच आहे, वेगळी नाही. त्यामध्ये एक तिळभर सुद्धा अंतर नाही. कारण असे जे पट्टे आहेत, असे धुरंदर आहेत भाजपमध्ये, त्यातीलच एक नवीन धुरंदर म्हणजे आमचे देवाभाऊ. हे कळायला ह्या लोकांना वेळ लागला, पण ज्यावेळेस कळले त्यावेळेस यांच्याकडे काहीच उरलं नाही. मग तुम्ही अनेक उदाहरणं बघा. महाराष्ट्रातील राजकारण आहे, आता खासदार हे शरद पवारांना बनवायचं हा निर्णय महाविकास आघाडीचा होता, पण तो निर्णय देवाभाऊने तसा घ्यायला लावला. कारण काय, एक उमेदवार दिला नाही आणि एक गणित सांगितलं, जर शरद पवार नसतील तर हे निवडणूक बिनविरोध होणार नाही. आणि त्याने तयारी सुद्धा केली होती की त्या ठिकाणी ही निवडणूक काही करून जर पवार नसतील तर या ठिकाणी ही जागा सुद्धा आपली असेल. ह्या तिन्ही पक्षानं भीतीपोटी परत शरद पवारांना खासदार केलं. आता सुनेत्रा वहिनीच्या वेळेस हे झालं. बारामती पोटनिवडणुकीच्या वेळेस शरद पवारांनी वारंवार वाजवून सांगितलं की या ठिकाणी उमेदवार दिलाय, ही लोकशाही आहे, हे आहो ते सांगितलं. पण ऐन टायमाला चाव्या फिरल्या गेल्या आणि जो फेवर भाजपने शरद पवारांना दिला होता राज्यसभेच्या वेळेस तो फेवर रिटर्न मिळाला, रिटर्न द्यायला मजबूर केलं. आणि त्या ठिकाणी कुठंतरी ती एक आदर्श शक्ती जी आहे ती शक्ती कामाला आली आणि काही घंट्यामध्येच निर्णय फिरला आणि ते निवडणूक सुद्धा बिनविरोध झाली. हे लहान गोष्ट नाही, हे राजकारण मित्रांनो लहान नाही. आता बघा, आता सुद्धा पाहून घ्या त्या एका संयमित मुख्यमंत्र्यावरती हे लोक ज्यांची पात्रता नाही हे टोकाची टीका करतात. त्यांच्या शरीरावर, त्यांच्या फॅमिलीवरती, त्यांनी त्यांच्या मुलासोबत सोडलं नाही इथपर्यंत हे लोक बोलतात. तरीही हा मुख्यमंत्री एवढ्या पॉवर्स असताना, स्वतःकडे गृहमंत्रालय असताना ते संयमित भूमिका ठेवतात. कधीही कुणाविषयी अपशब्द चुकूनही बोलत नाही. यालाच सुसंस्कृतपणा म्हणतात आणि यालाच भाजप म्हणतात, यालाच देवेंद्र फडणवीस म्हणतात. आता हे देवेंद्र फडणवीस हे सर्वांना कळाले. कारण एक म्हण आहे, देवाच्या दरबारामध्ये उशीर होतो पण अंधार होत नाही, किंवा देवाची काठी लागते पण वाजत नाही. तर ह्या देवाभाऊची सुद्धा काठी लागते पण आवाज येत नाही, फडफडत कधीच नाही. हे विशेष आहे. आणि
आता आवर्जून एक गोष्ट बोलावी वाटते की शरद पवार साहेब, सुप्रियाताई किंवा इवन पूर्ण महाविकास आघाडी, तुम्हाला आता कळलं असेल देवेंद्र फडणवीस कुणाला म्हणतात, कशाला म्हणतात आणि भाजप कशाला म्हणतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. नमस्कार, रामकृष्ण हरी.